नमस्कार. आषाढी स्पेशल चिकन बिर्याणी रेसिपी पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करावे. तर चला चिकन मॅरिनेट करण्यासाठी साहित्य पाहूया. 1 किलो चिकन, 1 कप दही, 1 मोठा चमचा धना पावडर, 1 छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा आले लसूण पेस्ट, कापलेली कोथिंबीर, 1 चमचा मोठे मीठ. एका भांड्यामध्ये चिकन घ्यावे. त्यात दही, धना पावडर, हळद, मीठ, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, तेल टाकून छान हाताने मिक्स करून घ्यावे व 2-3 तासासाठी विश्रांतीसाठी ठेवून द्यावे. चिकन मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप तेल, 7 ते 8 कापलेले कांदे, 2 कापलेले टोमॅटो, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा चिकन मसाला पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट व कापलेली कोथिंबीर. चला बनवूया चिकन मसाला. मंद आचेवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाका व कापलेला कांदा टाकून परतून घ्या व तांबूसर रंग येईपर्यंत छान परतून घ्या. आता कापलेला टोमॅटो टाका व अर्धा चमचा मीठ टाकून तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या. तेल सुटल्यानंतर त्यामध्ये सर्व मसाले टाकून परतून घ्या व शेवटी कोथिंबीर टाका. तेल सुटेपर्यंत मसाले परता व त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकून सर्व एकजीव करून परतून घ्या. पंधरा मिनिटं झाकण ठेवून 90% चिकन शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर टाका. आता तुमचा चिकन मसाला तयार. भातासाठी लागणारे साहित्य पाहूया. 3 पट पाणी. बासमती बिर्याणी तांदूळ धुवून 20 मिनिटं चाळणीत ठेवावे. 1 चमचा मीठ, कापलेली कोथिंबीर. आता पातेल्यामध्ये पाणी उकळण्यास ठेवा. त्यात तेल, मीठ, कोथिंबीर टाका व तांदूळ 70% शिजवून घ्या. 70% भात शिजल्यानंतर चाळणीमध्ये गाळून बाजूला ठेवा. चला आता चिकन बिर्याणीला दम देऊया. गॅसवर पसरट तवा ठेवून त्यावर पातेले ठेवा. त्यामध्ये 1 चमचा तेल टाका व भाताचा एक छान थर लावून घ्या. त्यानंतर त्यामध्ये चिकन मसाल्याचा थर व्यवस्थित पसरून घ्या. आता त्यामध्ये पुन्हा भाताचा थर लावून घ्या. आता छान चिकन मसाल्याचा थर लावून घ्या. त्यावर पुन्हा भात टाका. त्यानंतर आवडीनुसार रंग पसरवून घ्या. चिरलेली कोथिंबीर छान पसरवून घ्या. आता बिर्याणीच्या भांड्याला फॉईल पेपरने झाकून घ्यावे. त्यावर एक झाकण ठेवावे व एखादी जड वस्तू ठेवा. मंद आचेवर 25 मिनिटांसाठी दम द्यावा. झाली आपली छान स्वादिष्ट अशी बिर्याणी तयार.